नमस्कार, जय भीम. आज मुंबईची जी बातमी आलेली आहे ती अत्यंत भयावक आहे. तिथे जो गेम केला तो अत्यंत बेकार झाला आणि BJP त्याच्यात फसलेली आहे. तिथे चीफ इलेक्शन कमिशनच्या डायरेक्शननी तिथे चीफ इलेक्शन तिथला जो प्रिसाइडिंग ऑफिसर असतो त्यांनी काहीतरी उलटे सिलटे कामं केलेत. त्यांनी एका जो कॅन्डिडेट होता त्याच्या रिलेटिव्हला तो पासवर्ड दिला जो की तो देणं अत्यंत म्हणजे देता येत नाही. सेकंडली त्याचा जो रिलेटिव्ह होता तो तिथे कॅन्डिडेट स्वतः मोबाईल घेऊन तिथे आला, ते अलाउड नाही आहे. आणि या सर्वच्या सर्व बाबी पोलीस स्टेशनमध्ये दर्ज झालेल्या आहे. पोलिसने इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. तो जो व्हिडिओ होता, जो त्यांचे हँडसेट होते ते सर्वच्या सर्व तपासायला गेलेले आहेत. त्याच्यावरनं आता त्याचा रिपोर्ट येईल. तोपर्यंत तिथे हायकोर्टात मॅटर गेलेलं आहे, पोलीस स्टेशनला मॅटर गेलेलं आहे आणि सर्व लोक चीफ इलेक्शन कमिशनवरती दबाव घालत आहेत. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की चीफ इलेक्शन कमिशन आणि EVMवरती फार मोठ्या अनेक पिटिशन खाली आहेत, म्हणजे अजूनपर्यंत त्या फायनल व्हायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी मधल्या पिरियडमध्ये आम्ही या इलेक्शन प्रोसिडिंगला आम्ही मध्ये डिस्टर्ब करू शकत नाही म्हणून अनेक जे निकाल होते ते पुढे ढकलण्यात आलेले आहेत. आता पुन्हा त्याच्यावरती सुरुवात झालेली आहे. प्रॉबेबली सुप्रीम कोर्ट आता याच्यावरती काय लक्ष देईल ते बघतील, कारण सुप्रीम कोर्टही मधल्या पिरियडमध्ये असं वाटत होतं की ते कुठल्या तरी पॉलिटिकली याच्या दबावात आहेत की काय. परंतु आता BJPचा काही आता प्रभाव तेवढा काही राहिलेला नाही. जरी मोठी पार्टी असली तरी ज्या अर्थानं ते म्हणजे 50% मेजॉरिटीत होते ते आता राहिलेले नसल्यामुळे त्यांना असं वाटते की समजा जर त्यांचं गव्हर्नमेंट नाही बनलं किंवा चाललं नाही तर अनेक गोष्टी त्या देशामध्ये बदल होऊ शकतात. अनेक तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटला त्याच्यावरती एक कैची चालू शकते. अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करताना आज तिथली जी घटना आहे त्याच्यावरती एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही थोडासा लांब जरी असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्हा लोकांना त्याच्यावरती अंदाज येईल की काय होतं आहे. हा बघूया व्हिडिओ. नॉर्थ वेस्ट की सीट को लेकर बहुत विवाद कल से चल रहा है और इलेक्शन की काउंटिंग को लेकर नए नए विवाद रोज पैदा हो रहे हैं. और मुंबई की सीट जो कि 48 वोट से शिवसेना शिंदे की कैंडिडेट ने जीती थी, उसको लेकर बहुत विवाद कल शुरू हुए और अब बहुत सारी उसमें खंडन और तमाम बातें आ गई. रविंद्र वायकर 48 वोट से जीते थे. उसके बाद जो एक वहाँ के एक अखबार मिड डे में खबर छपी कि वहाँ पे रविंद्र वायकर के रिश्तेदार उनके मोबाइल पे OTP गया था जिसका काउंटिंग सिस्टम को खोलने का. वो क्या पूरा मामला था, क्योंकि रिटर्निंग ऑफिसर आई, उन्होंने कुछ बहुत डिनाई किया. इस पूरे मामले पर और काउंटिंग को लेकर जो बहुत विवाद है, इसको लेकर हम अपने बहुत सीनियर साथी, सीनियर पत्रकार राजू पवलेकर जी से बात करेंगे. राजू जी नमस्कार. नमस्ते. और बहुत 360 डिग्री पूरा मामला घूम गया मुंबई नॉर्थ वेस्ट सीट के काउंटिंग के विवाद को लेकर. अब RO की प्रेस कॉन्फ्रेंस हो गई कल, उन्होंने सिरे से डिनाई कर दिया, पुलिस का भी डिनायल आ गया. ये पूरा मामला है क्या? क्योंकि पहले शिवसेना उद्धव के कैंडिडेट को वहां से लीड दिखाई गई 600 से ऊपर की, लगभग उनकी जीत सुनिश्चित थी. उसके बाद काउंटिंग रुकी और 48 वोट से शिवसेना शिंदे के रायकर साहब जीत गए. अब नया विवाद उसमें कल से शुरू हो गया. पहले कि ये विवाद पूरा है क्या आपकी निगाह से, क्योंकि आप बहुत क्लोजली इसको वॉच कर रहे हैं? देखिए, इसकी जो टेक्निकलिटीज है वो सारी मैंने लिख दी है ट्विटर पे. और वो पीछे बहुत पहले मैंने लोगों को कहा था कि आप एनकोर नाम की प्रणाली चुनाव आयोग इस्तेमाल हमारे यहाँ इस्तेमाल होती है. जो एनकोर प्रणाली में RO जो होता है वो शाम को जब पूरी काउंटिंग खत्म होती है तो पूरे वोट डाल देता है. लेकिन इसमें दिक्कत यह है सर, पोस्टल बैलेट के बारे में जो पहले काउंटिंग होती थी उसके बारे में कोई नियम या कोई प्रावधान, कोई कुछ बताया नहीं, कोई प्रेस कॉन्फ्रेंस नहीं हुई, तो उसको ढुलमुल रखा गया. वो जानबूझ के रखा गया स्वाभाविक रूप से, क्योंकि वो 5-6 हजार वोट होते हैं और आप इतने फर्क से जीते हुए BJP के कैंडिडेट देखिए. ये एक चीज है. लेकिन वो भरने वाली मैंने हमेशा ये लिखा है, उसमें हमेशा लिखा है कि आप ये बात पे ध्यान दीजिए कि एनकोर प्रणाली इतनी फुल प्रूफ है. 7 बजे RO ने उसको सील कर दिया तो अपने आप वो लॉक हो जाती है और उसके बाद आप वोट पे चेंज नहीं कर सकते. अगर कुछ बड़ी
चीज ना हो और उसमें ओटीपी जो लगता है वो इसी के लिए लगता है, एनकोर प्रणाली के लिए, ना कि ईवीएम के लिए। लोगों की गलतफहमी की ईवीएम हाँ, इसी को की पहले OTP पहले पहले राजू साहब इसको साफ कर दें कि एक ईवीएम का काउंट है जो कि एक अलग जगह हो रहा है, और एक काउंट है जो कि पोस्टल बैलेट का काउंट है, और इन दोनों के काउंट का कंप्यूटेशन जो इलेक्शन कमीशन को डेटा जाता है, जो हम लोगों को मिलता है इलेक्शन कमीशन की वेबसाइट से, वो एनकोर के थ्रू जाता है। उस एनकोर सॉफ्टवेयर को खोलने के लिए लॉगिन करने के लिए ओटीपी चाहिए होता है। ओटीपी जैसे कि हम तमाम अपने सोशल मीडिया अकाउंट या बैंक का खोलते हैं कि हमारे मोबाइल में जिसका मोबाइल रजिस्टर है उस पे जाता है। आप ये बताएं कि ये जो विवाद है ये पूरा एनकोर का, यानी जो काउंटिंग भेजा जाता है। देखिए सर, ऐसा है कि ये विवाद तब होता ही नहीं अगर बैलेट बॉक्स पे चुनाव पे, क्योंकि सारे गिनती ही होती पत्रिकाओं की, चाहे वो पोस्टल हो या नॉर्मल हो। दूसरी बात है सर, आपको जो चुनाव आयोग ने पूरे देश में ही आप देखिए कि जो वोट्स हैं, जो जिसको बार कर दिया है, ये बड़ी संख्या में, बड़ी तादाद में किया, वो आप चुनाव बैलेट पे करते हैं तब वो आप समझ सकते हैं 4.5 लाख 5 लाख वोट आप बाहर निकालो क्योंकि वो ठीक नहीं हुआ। ये प्रक्रिया में सिर्फ बटन दबाना होता है, गलत बटन दबाया जा सकता है, लेकिन वोट बाहर कैसे जाएगा प्रणाली से? वो सबसे बड़ी चीज है। नोटा भी तो है, लेकिन वो नोटा भी तो काउंट होता है। फिर उनके संख्या की गिनती में वोट डाले गए और ईवीएम में है, उसमें फर्क है। उसमें पूनम अग्रवाल जी ने बहुत अच्छी तरह से उसको यूट्यूब पे लाया है और उन्होंने रखा है सारी बातें उस पे। अब यहाँ पर नॉर्थ वेस्ट में हुआ, मैं शॉर्ट में आपको बताता हूँ, टेक्निकलिटीज को बाजू में रख के बताता हूँ। एक तो ये चीज पुलिस थाने में जो एफआईआर दर्ज की गई है उसमें भी माना गया है कि अवैध तरीके से मोबाइल अंदर लाया गया है। पहली बात, वो मोबाइल ऑथोराइज, यानी वो जो व्यक्ति का था नहीं, जिसका था वो वाइकर जो एक उम्मीदवार है जो जीते हुए हैं, ऐसा रविंद्र वाइकर के रिश्तेदार का मोबाइल था वो। जी, ये एक बात मान ली गई। दूसरी बात ये है कि जब जीत हुई या फिर अमोल कीर्तिकर के बढ़त हुई और वाइकर पीछे थे, ये इस एक टाइम ऐसा आया जब लाइट ही कट हो गई, जो इतना आसान और साधारण बात नहीं है सर। मुंबई में, नॉर्थ वेस्ट मुंबई में लाइट जाना, बिजली के चले जाना, यूपी वगैरह और ये गांव में जो महाराष्ट्र के होता है इतना सहज नहीं है। मुंबई में ऐसे लाइट वाइट नहीं जाते, और वहां नॉर्थ वेस्ट में ही जाएं और वो वही जाएं जहां वो चुनाव का डिक्लेयर होने वाले रिजल्ट। तो वहां की फुटेज जो है वो इन्होंने मांगी है और उनका पूरा अधिकार है कि दोनों उम्मीदवार मांग सकते हैं, लेकिन इन्होंने कहा कि चुनाव आयोग के परमिशन और कोर्ट का परमिशन के बिना वो लेंगे नहीं। ऐसा कोई प्रावधान ही नहीं है, छुपाने की कोशिश है, ये रवैया ही ढुलमुल है। तीसरी बात सर इंपॉर्टेंट है, टेक्निकली आरओ का काम तो 7 बजे खत्म होता है। आरओ प्रेस कॉन्फ्रेंस क्यों ले रही है, मेरे समझ में ही नहीं आया। ये प्रेस कॉन्फ्रेंस चुनाव आयोग को लेना चाहिए, यानी यहाँ पर चुनाव कमिश्नर जो है या उनके अथॉरिटीज दूसरे हैं उनको लेना चाहिए। आरओ स्टैंड बाय पे 45 डेज के लिए रहते हैं, बस बाद में कुछ टेक्निकल बातें आई उस वक्त की, तो आरओ का काम है। ये आरओ का प्रेस कॉन्फ्रेंस का काम ही नहीं। और सबसे बड़ी बात यह है सर, पुलिस की सफाई का कोई मतलब ही नहीं है, पुलिस का रोल ही नहीं है चुनाव में कुछ। पुलिस ने एफआईआर दर्ज हुई या नहीं हुई उसके ऊपर प्रेस नोट जारी करना, ये बहुत ही अटपटी सी चीज है, क्योंकि आपको मालूम है रोज मुंबई पुलिस के पास इतने सारे घटनाएं होती हैं, हर चीज का एक्सप्लेनेशन देने वाली प्रेस नोट थोड़ी निकलती है। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक तुम्हाला एक छोटीशी एक स्टोरी सांगणार आहोत आम्ही। तुम्हाला माहिती आहे की बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर कौंडल्यासोबत ते पुढे जात असतात, तेवढ्या तिथे एक यश नावाचा युवक त्या गावातला तिथे आत्महत्या करायला निघतो। आत्महत्या करता करता त्यांना भगवान गौतम बुद्ध थांबवतात आणि त्याची ते हे सांगतात आणि त्याच्यात सांगतात की तुझ्या जीवनात काहीच उरलं नाही, असं तू जे म्हणते ते कसं नाही, ते खोटं सर्व खोटं आहे, सर्व काही तुझ्या मनातच आहे, तू ज्याच्या मागे
लागलेलं आहे ते सर्व असत्य होतं आणि असं करून त्याचा प्राण वाचतो. त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलाकडे त्यांना घेऊन येतात. त्यावेळेस तो बुद्धाला संपूर्ण शरण गेलेला असतो. त्याच्या आईवडील त्यांना म्हणतात की तुम्ही या अवस्थेमध्ये माझ्या मुलाला आणलं. त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये बघताय तो जर उद्या मरून राहिला असता, तो आत्महत्या करायला निघालेला होता, त्यावेळेस जर त्याची अवस्था मृत अवस्थेमध्ये तुम्ही पाहू शकला असता काय. अशा वेळेस मग त्यांना ते कन्व्हिन्स होतात. हळूहळू ते म्हणतात त्यांना बुद्धाचा मार्ग, पंचशिलेचा मार्ग त्यांना कळतो. बुद्धाचं प्रवचनाचा त्यांना फार मोठा इफेक्ट येतो आणि ते म्हणतात की सांसारिक जीवनामध्ये आम्ही पण तुमच्या मार्गावर यायचं का. ते म्हणाले की नाही, सांसारिक जीवन सोडायची गरज नसते. तुम्हा सर्व लोकांना सर्व काही माझे उपदेश हे निश्चितच सांसारिक जीवन व्यतीत करत असतानाच ते सर्व याचा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीची एक सुंदरशी घटना तुम्हाला घेऊन येतो आहे यशच्या आईवडिलांची आणि तथागत भगवान बुद्धाशी झालेला संवाद. हा बघूया प्लीज. अपने युवा पुत्र को इस रूप में देखूंगी, कभी कल्पना भी न की थी। उसे मृतक देख सकती थी आप। आत्महत्या करने जा रहा था आपका पुत्र। इसके प्राण बचाने के लिए आपका बहुत बहुत आभार। मुझे बहुत दुख होता है। अपने यश के लिए क्या क्या सपने संजोए थे हम। सपनों के पीछे दौड़ दौड़ कर थक गया था पिताजी। दिशाहीन व्यर्थ में जीवन गंवा रहा था। आज मेरे जीवन में परम उद्देश्य जागा है। आज इसने जीवन के लोभ और माया के जाल को तोड़ा। इसका पुनर्जन्म हुआ है। ये मार्ग इसने स्वयं चुना है। जीवन के भेद को समझेगा, अरिहंत बनेगा, उस आनंद को पाएगा जहां सुख दुख की परछाइयों से मुक्त होगा। आप किस तरह का जीवन चाहते हैं अपने पुत्र के लिए? ऐसा जीवन जिसमें उसे खुशी मिले, जिसमें उसकी उन्नति हो। माँ, पिताजी, मेरा सुख और उन्नति अब केवल इन कमल चरणों में है। मुझे आज्ञा दीजिए। रचित, ये मेरे पिछले जन्म का ही पाप होगा। आपका पुण्य क्यों नहीं? इतनी सदियों से हम अपने पाप दूसरों पर दोषारोपित करते गए। इसमें ग्रंथ और पंडित सहायक बने। हमने यज्ञ करवाए, बलियां दिलवाई। मैं कहता हूं बस, तुम स्वयं ही पाप का कारण हो और तुम स्वयं ही मुक्ति का द्वार बन सकते हो। महानुभव, आपका अनुयायी बनने के लिए क्या करना होगा? सदैव अपना आचरण स्वच्छ रखें। ये पंचशील मार्ग है। पहला, कभी किसी जीव की हत्या ना करें। तुम्हारी तरह वो भी मृत्यु से डरता है। जीव हत्या त्याग तुम्हारे अंदर करुणा और सामंजस्य का भाव जगेगा। दूसरा, कभी चोरी ना करें। इससे विपरीत किसी निर्बल का बल बने। तीसरा, व्यभिचार ना करें। केवल अपनी पत्नी से ही संबंध रखें। चौथा, कभी असत्य ना बोलें। ऐसे वचन ना बोलें जो सत्य को तोड़ते मरोड़ते हों। पांचवा,
किसी भी नशीले पदार्थ का सेवन ना करें। मेरा मार्ग सरल है पर कठिन है। आपकी हर बात हमारे जैसे सामान्य लोग भी समझ पा रहे हैं। क्या मैं और मेरे पति आपके भिक्षु बन सकते हैं? मैं ये नहीं कहता। मेरा अनुयायी बनने के लिए आप संसार छोड़ो। ये यश के चेतना की पुकार थी। आप जीवन के नित्य कर्म में रहकर भी मेरे अनुयायी बन सकते हैं। आरंभ हो गई निर्वाण प्रथा, सुनो सुनो ये बुद्ध कथा। 4 आर्यक सत्य हैं। 1, जब तक सृष्टि रहेगी दुख मनुष्य के साथ छाया की तरह चलेगा। 2, इस दुख का कारण है वस्तु से स्वयं को पकड़ के रखना। जो वस्तु क्षण भंगुर है तो मार्ग क्या हो। 3, मुक्ति के लिए विवेक जगाना आवश्यक है। स्वयं को केंद्रित रखो। जो आए चाहे दुख की सूचना या आनंद की परछाई, उसके बीच स्वयं को स्थिर रखो। 4, इस मार्ग पर दुख के बंधन टूटेंगे और परम सत्य की उपलब्धि होगी। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आज आढावा घेऊ। थोडक्यात लोकसभेच्या अध्यक्षपदावरून NDAत मतभेद। तुम्हाला माहिती आहे की NDAनी मागच्या वेळेस BJPनी ज्या अवस्थेमध्ये 150 लोकांना त्यांनी निलंबित काय केलं, वाटेल तशा लोकांना हे केलेलं आहे, काही त्याच्यामधनं प्रोसिडिंग काढून टाकल्या, अशा अनेक घटना मागच्या वेळेस बजाज यांनी ते केलेल्या आहेत। पण यावेळेसही पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा होती, तर ते होऊ नये म्हणून यावेळेस NDA पूर्ण तयारीत आलेलं आहे। NDA म्हणतो आहे की यावेळेस आमचा असला पाहिजे चंद्राबाबू नायडू किंवा मग नितीश कुमार, या दोघांपैकी कोणीतरी ठरवतील। त्याच्यामध्ये इंडिया गठबंधनचा पूर्ण सपोर्ट त्याच्यात राहील, अशा पद्धतीची खेळी मात्र आता सुरू आहे। त्यामुळे आता सध्या तरी काही असं पॉझिटिव्ह सिग्नल्स आलेले नाही, परंतु चंद्राबाबू नायडू किंवा गेम करू शकतात अशा पद्धतीची घटना समोर आलेली आहे। दक्षिण चीन समुद्रात चीन फिलिपिन्स जहाजाची टक्कर, जहाजामधली टक्कर फार कमी असतात, कारण दिसतात लोक एका दुसऱ्याला लांबूनच पाहू शकतात आणि एका रूट ठरलेले असतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना होत नाही। परंतु अशी एखादी घटना झाल्याची आज ती बातमी आहे। 12 कोटीचा नव्या पुलाचा उद्घाटनापूर्वी जलसमाधी पटण्याची बाब आहे। 12 कोटी रुपये खर्च करून कसलेल्या पुलाचा आज सर्व हे झालेलं आहे, कोसळला आहे। ईदचा उत्साह विसरून संपूर्ण गाव उतरलं बचाव कार्यात। तुम्हाला माहिती आहे की कांचनगंगा एक्सप्रेस पटण्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये तिचा काल ॲक्सिडेंट झाला, अनेक लोकांचा मृत्यू झाला, त्याच्यात अनेक लोक घायल झालेले आहेत। ह्या सर्व ईदमध्ये तिथे मुस्लिम लोक जास्त होते, परंतु ते सर्व सोडून लोकांच्या बचावासाठी आलेले आहेत। सर्व लोकांना त्यांनी मदत करताना ते दिसत आहेत। ती एक महत्त्वाची बातमी आज आम्ही टाकलेली आहे। प्रियंकासाठी राहुल गांधींनी वायनाडला सोडलं, कारण आज राहुल गांधी दोन्हीकडनं निवडून आले होते, पण त्याच्यामुळे आता वायनाडची जी पोस्ट जी खाली होणार होती त्याच्यामध्ये प्रियंका गांधीचं आहे। बहुधा प्रियंका गांधीला ते ताबडतोबच आता त्या जागेवरती ती उभी होऊन बायपोल इलेक्शन होईल आणि त्याच्यानंतर मग ती पुन्हा सक्रिय राजकारणामध्ये उतरण्याच्या विचारात आहे। आणि तिच्यात मॅच्युरिटी लेवल ही अत्यंत जास्त आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये तिचं मराठी व हिंदीवरती प्रभुत्व आहे, इंग्रजी हिंदी दोन्ही विषयावरती, आणि अत्यंत मॅच्युअर्ड अशी ती बोलत असते। निश्चितच वायनाडच्या लोकांना राहुल गांधीची काही कमी वाटणार नाही, कारण त्याच्यापेक्षा त्यांना असं वाटेल की प्रियंका गांधी जास्त महत्त्वाची आहे। त्याच्याच खाली सुरक्षा दलाची पश्चिम सिंध भूममधील कारवाई, 4 माओवादी ठार। चायनाचा झारखंडच्या पश्चिम भागातली घटना आहे। तिथे एक मोठी माओवाद्यांनी 4 माओवाद्यांनी मारलं तिथे नक्षलाईट ॲक्टिव्हिटीजमध्ये। बायडेन यांची ट्रम्प विरोधात जाहिरात मोहीम, तिथे सुद्धा अमेरिकेमध्ये आता एक इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये सर्व दोन्ही कामाला लागलेले आहेत, बायडन आणि ट्रम्प्स।
मधुकर पुलाराम धनंदरे यांचा आज राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं. त्यांचा आज वाढदिवसानिमित्त अनेक दैनिक बहुजन सौरभच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. पोस्को प्रकरणात एन डी युरप्पा CID समोर हजर. याच्यापूर्वीच हायकोर्टाने त्यांना रोख लावला होता की त्यांना चौकशी करण्याची. पोस्का हा चाइल्ड ऑफेन्सेस आहेत, सेक्स्युअल ऑफेन्सेसच्या याच्यामध्ये त्यांना पोस्का लागला होता. आता त्यांची चौकशी सुरू झालेली आहे. महिला भिंतीवर चढल्या आणि थेट न्यायाधीशांच्या बंगल्यात शिरल्या. बुलढाण्याची बाब. अनेक ठिकाणी लोकांना शक्य होत नाही, मग चिडलेल्या स्त्रिया ह्या मात्र तिथे जाऊन त्यांनी आपले हे केलं आहे. त्याच्यामुळे सर्व पोलीस स्टेशन त्यांच्यावरती जरी वेगवेगळ्या कलमा लागल्या असतील, परंतु त्यांनी जे करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे. करिअर मार्गदर्शनची एक जाहिरात आहे. चिल्ड्रन पॅराडाईज शाळेची एक त्या जाहिरात आहे. आज 5-4 बघूया. जागा 66 आणि उमेदवार 9,000. पोलीस भरतीची बातमी. आज बघा 9,000 लोकांनी अर्ज केलेले आहे, जागा मात्र 66. किती कॉम्पिटिशन आहे त्याच्यावरून अंदाज येतो. कारण आपल्या प्रत्येक ठिकाणी ब्रोचरमध्ये 1:4चा रेशो आहे. 1:5चा म्हणजे 728 म्हणजे 280 वगैरे जागा असायला पाहिजे होत्या 66 लोकांसाठी. तिथे तब्बल 9,000 जागा आणि त्याच्यासाठी म्हणजे कितीचा रेशो आहे. म्हणजे 1:13 1:40च्या रेशोमध्ये कोण टिकणार आहे. काहीतरी म्हणजे हे त्यात मग वशिले मग दुनियाभराच्या भानगडी. त्याच्यामुळे निश्चितच काहीतरी गडबड होईल. बकरी ईद साजरी होत असताना वीज कोसळून 11 बकऱ्याचा मृत्यू, शेतकऱ्यांचा मृत्यू. यवतमाळची बातमी आहे. मला असं वाटते की मृत्यू झालेला आहे म्हणजे कारण करंटनी जर मेले असतील तर ते मांसही खाण्याच्या लायकीचं नसेल. त्याच्यामुळे ती मोठी बातमी आहे. आणि बकऱ्यां ते 21 मेल्या आणि ते ईदच्या दिवशी जिथे ते बळी द्यायला जाणार होते, अशी ती घटना थोडीशी वेगळी आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने केली मारहाण. चंद्रपूरची बातमी आहे. संविधानाचा सन्मान करून गृहप्रवेश अत्यंत चांगली बातमी आहे की लोकांनी आता संविधानाचा उद्दिष्ट ठेवूनच सन्मान ठेवूनच तुम्ही घरप्रवेश केला पाहिजे नवीन घरी. लोकसभा पाठोपाठ विधानसभेचाही मराठा विरुद्ध OBC मुद्दा तापणार. यावेळेस आज OBCंनी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला वोट केलेलं आहे, ते तुम्हा सर्व लोकांनाच माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामधलं जे चित्र आहे ते टोटली BJPच्या विरोधात आहेत. नितीन राऊत यांना मुख्यमंत्री शिंदेवर पलटवार. नितीन राऊतांनी जे पवाराच्या आपल्या मुख्यमंत्री शिंदेवरती पुन्हा त्यांच्यावरती पलटवार केल्याची बातमी आहे. जलकुंभासाठी जागा दिली पण पाणी मिळालेलं नाही, नागपूरची बातमी आहे. मोठं वॉटर टँक लागलेली आहे मोठी, परंतु त्याच्यात पाणी घुसलंच नाही. त्याच्यामुळे ती बातमी महत्त्वाची वाटते आम्हाला. भीमोदय मंडळ बौद्धविहार विश्वकर्मनगर येथे बालसंस्कार शिबिर. 1 जुलैपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जपानी भाषेचे प्रशिक्षण. तुम्हा सर्व लोकांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त आंबेडकरी लोकांनी एक जापनीज लँग्वेज शिकावे. आपले अनेक लोक तिथे आहेत आणि तिथल्या जापनीज लोकांना बुद्धिस्ट लोक पाहिजे असतात इथले इंडियातनं. आणि जे लोक बुद्धिस्ट असतील आणि जपानमध्ये जपानी भाषा जर आली तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नोकऱ्या मिळण्यासाठी एक स्कोप आहे. त्याच्यामुळे मी स्पेशली तुम्हा सर्व लोकांना आव्हान करतो की ते यावं. आमचं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सिद्धार्थ कॉलेज ऑफ इन्शुरन्स किंवा जिथे बहुजन सौरभचं ऑफिस आहे तिथे आमचं मोठं एक कम्युनिटी हॉलसारखंच आहे आणि तिथे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. तुमच्या सर्व लोकांची इच्छा असेल आणि जर 10-12 ॲडमिशन जर झालं तर आम्ही निश्चितच तिथे आम्ही तशी सोय करू, बसण्याची सोय करू, अभ्यासाची सोय करू. जपानीज लँग्वेजच्या बाबतीत आम्हाला इंटरेस्ट आहे, मी स्वतः तिथे येईल. हवामान खात्याचे चालले तरी काय. आधी म्हणतात पेरणीला लागा, आता म्हणतात घाई करू नका. काय सुरू आहे. नेहमीच हा हवामान खात्याचा गोंधळ सुरू असतो. जेव्हा ते म्हणतात की पाऊस येईल तर नेमकं त्याच वेळेस कधी पाऊस येत नसतो आणि जेव्हा ते म्हणतात की पाऊस येणार नाही तर निश्चित पाऊस येतो. परंतु ते अमेरिकेसारख्या किंवा लंडन प्रगतिशील देशात होत नाही. जेव्हा ज्या मिनटात म्हणतात त्या मिनटातच पाऊस येतो आणि त्या मिनटातच तिथून तो पाऊस जातो. ढगी किती राहील, वातावरण किती तापलं राहील याचा सर्व अंदाज ते देत असतात. लोभाशी यारी आभाशी जगणं अशा या टायटलवरती आमचा अग्रलेख आहे. अनेक त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक या सर्व विषयांचा अभ्यास करून हा लेख लिहिला गेलेला आहे. अत्यंत मार्मिक आहे, चांगलं आहे. आज शालेय शिक्षण अभ्यासक्रम व मनुस्मृती याच्यावरती आज आमचे पुरुषोत्तम खेळेकर
यांचा हा लेख आहे. पुरुषोत्तम खेडेकरांचा सर्वांना माहिती आहे. एक मराठा संघाचे अत्यंत प्रणेते आहेत आणि ते आम्हाला बहुजन सौरभचा नेहमी त्यांचा पाठीवर हात असतो. आमच्या निवडणूक घेण्याचा उद्देश काय याच्यावरती एक विनोद सदावर्ते यांनी आपलं हे केलेलं आहे, आपले विचार प्रकट केलेले आहे. बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय अभिप्रेत होतं आणि चाललं काय या पद्धतीवरती ते आहे. आज आमचा एक देविदास राऊत यांचा एक सातत्यानं ते बुद्धिझमवरती त्यांचा मोठा अभ्यास आहे आणि यावेळेस लिहिले की दुसऱ्यांचे दोष पाहण्याचे आश्रव वाढतात. दुसऱ्याचे दोषच तुम्ही पाहत राहिला की त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्याला हे करता येत नाही, त्याला ते करता येत नाही, तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची प्रगती करता येणार नाही. तुमची स्वतःची प्रगती कशी होईल, जेव्हा की तुम्ही स्वतःचे दोष पाहाल की माझं इथे चुकलं आहे, मी याच्यात इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, तर निश्चितच तुमच्या याच्यात वाढ होईल, वृद्धी होईल आणि तुम्ही निश्चितच चांगल्या मार्गाला लागाल. आज पान बघूया 3 वरती. तुम्हाला मनापासून जे करावंसं वाटते तेच करा. तुम्ही एखादी गोष्ट केलीच किंवा केली नाही तरी टीका होतेच, मग मनाचं काय ऐकू नये, अशा पद्धतीची एलिनीर रुझवेल्टचं हे होतं. सम्राट अशोक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुलनेमध्ये डॉक्टर सत्यजित चंद्रिकापुरे यांचा हा लेख, त्यावेळेच्या याच्यामध्ये बुद्धाचे तत्त्वज्ञान सम्राट अशोकाने कसे वाढवलेले आहेत, परंतु त्याहीपेक्षा बाबासाहेबांनी ते सर्व त्याच्यात लिपिबद्ध केले कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, जे सम्राट अशोकालाही जमलं नाही. त्याच्यामुळे तिथेही झुकतं मार ब्राह्मणांना देण्यात आलं आणि त्याच्यामुळे पुन्हा बुद्धिझम नष्ट झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. इवन बाबासाहेबांच्याच अनेक पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की पतनाचं कारण जे होतं, त्याच्यानंतर सम्राट अशोकाचं एवढं मोठं असताना पुन्हा त्याचं कसं पतन झालं, त्याच्यावरती एक हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. सामाजिक समता, एक विनायकराव जामगडे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणूक निकाल, प्रकाश आंबेडकरांना नक्की काय सलतं आहे. आता प्रकाश आंबेडकरांचं काय सर्व लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे आज मिलिंद भवार याचा हा लेख आहे. कारण ज्यांनी ज्या पद्धतीची दुर्दशा स्वतःची करून घेतलेली आहे आणि निश्चितच मला असं वाटते की काल मी एका मोठ्या साहित्यिकांसोबत चर्चा करत होतो आणि मी त्यांना म्हटलं की प्रकाश आंबेडकरांचा जन्माचा तुम्हा सर्व लोकांना इतिहास माहितीच असेल आणि ज्या दिवशी बाबासाहेबांना त्यांच्या हातात देतात आणि बाबासाहेबांना होता कोणाचा मुलगा आहे आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेब राजगृहात कधीच जात नाही. तुम्हाला अत्यंत धक्कादायक ती बाब मला काल एका मोठ्या माणसाने सांगितली की त्याच्यानंतर बाबासाहेब बाहेर राहिले परंतु राजगृहात नाही गेले. तर जाऊ द्या, आता तो विषय वेगळा जरी असला तरी मार्मिक आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रशासनाने घटनेप्रमाणे काम करावे. निश्चितच त्याच्यात कॉन्स्टिट्यूशनल त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी करायलाच पाहिजे. नाही करत असेल तर त्यांच्यावरती अनेक कलमा लावता येईल, 370 म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बालसंस्कार आणि व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराची उपयुक्तता, अशोक सरस्वती बोधी यांचा हा लेख की तुम्ही बालसंस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि तेच जर तुम्ही लहानपणापासून जर मुलांच्या मनावर बिंबवले तर ते निश्चितच त्याचे परिणाम फार चांगले होतील. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला आमचा पेपर अनेक लोकांना आवडतो आहे, तो फॉरवर्ड करतात, लाईक करतात, छोट्या मोठ्या जाहिराती देतात. निश्चितच ही प्रक्रिया सुरू ठेवा. आम्ही लवकरच 8-10 दिवसामध्ये एक नवीन कार्यक्रम घेऊन येतो आहोत. दिवसातनं 2 ते 3 बुलेटिन आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यावरती बाबासाहेबांच्या अनेक विचारावरती आम्ही चर्चासत्रही दाखवणार आहोत. आता त्यांची आम्ही तयारीत लागलेलो आहोत. ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी मला डायरेक्टली संपर्क करावा आणि आमच्या आता स्टुडिओज पूर्ण झालेला आहे. त्याचं आज 1-2-4 दिवसात आम्ही उद्घाटनसुद्धा करणार आहोत. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.